अलकादेश जय गुरुवर्गनाथ. मित्रांनो, सवारी पीडित का होते किंवा सवारी शक्ती पीडित का झाली, या प्रश्नावरती आज आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. बाबा काल भैरवनाथांच्या कृपेआशीर्वादानं जो आदेश प्राप्त झाला त्या आदेशानुसार मी तुमच्या समोर आज बोलत आहे. मित्रांनो, ज्याही शक्तीचा जशा मार्गासाठी ज्ञानासाठी मला आदेश पडतो त्याच आदेशानं मी तुमच्या समोर व्हिडिओच्या माध्यमानं बोलत असतो, विषय मांडत असतो. विषय गंभीर असतो, महत्त्वाचा असतो. मात्र तुमची आवड निवड ही तुमच्या हाती आहे. तुमचे ज्ञान तुम्हाला काही गोष्टी समजून घेण्यासाठी जर पूरक नसेल तर तुम्हाला समजणारच नाही. जो व्यक्ती तामझामी असतो, जो व्यक्ती खूप मसाला लावून सांगतो, त्याचे व्हिडिओ किंवा त्याचे म्हणणे बोलणे तुम्हाला खूप आवडत असतात. मित्रांनो, जवळजवळ 80% यूट्यूब हे AI माध्यमानं व्हिडिओ बनवते. म्हणजे एक मशीन त्या व्हिडिओला जनरेट करते. त्यामुळे त्यांची बोलीभाषा ही खूप तगडी असते. जो व्यक्ती तुमच्या समोर व्हिडिओच्या माध्यमानं बोलत नाही, ते सर्व व्हिडिओ मशीनच्याच माध्यमानं, कम्प्युटरच्याच माध्यमानं बनवलेले असतात. का आयुष्य बर्बाद करून घेता, का वेळ वाया घालवता? देव तुम्हाला इतके मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहात, तुम्ही देवाचं सोडून एक नको त्या माध्यमानं नको त्या पद्धतीचे ज्ञान घेत बसता आणि विनाकारण जीवाची मनाची पिळवणूक करता, शक्तीला राग येईल ह्या पद्धतीने वागत असता. मित्रांनो, उतारा माध्यम हे देवाचे काहीच करू शकत नाही, तुमच्या शरीराचेही काहीच करू शकत नाही. ज्या शक्तीच्या कंट्रोलमध्ये, ज्या शक्तीच्या कृपेने आशीर्वादानं तुम्हाला चालायचे आहे, ज्या शक्तीचा वरदहस्त तुमच्यावरती आहे, ती शक्ती उतार्या माध्यमानं तुमचे कल्याण नाही करू शकत, उलट तुमच्यावरती नाराज होते. तुमच्यावरती देव येतो, उतारा कोणत्या कारणाचा? हा, तुम्ही गंगेचे स्नान करू शकता, स्वतःचे मन तन पवित्र करू शकता, शुद्ध करू शकता. कारण विचाराच्या माध्यमानं शुद्धता व्यक्तीच्या शरीरामध्ये, मस्तिष्कामध्ये भरपूर सामावली जाते, भरपूर मिळत असते. शक्तीला शरीराची शुद्धता नको आहे, मनाची, विचाराची शुद्धता, अंतकरणाची शुद्धता हवी आहे. तर तुमचे अंतकरण शुद्ध ठेवा, विचार मन शुद्ध ठेवा, नक्कीच तुमचे कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुमच्या एकंदर म्हणजे तुमच्या चुकामुळेच, अपराधामुळेच तुमची शक्ती नाराज आहे, ती प्रचंड रागामध्ये आहे. त्यामुळेच सवारी प्रचंड स्वरूपात येते, खूप आदळापट करते, वचन करत नाही किंवा केलेले वचनही पूर्ण होत नाही. तिचे प्रचंड स्वरूप ती शांत करत नाही. समजून घ्या, तुमच्याकडून ह्या चुका घडलेल्या असतील तर ते होणारच नाही. खुश होऊ नका, तुमच्यावर शक्ती प्रचंड स्वरूपात येते, याला खूप आनंद मानू नका. समजून घ्या, चुकीच्या ज्ञानानं तुम्ही भरकटत आहात. ज्या घरामध्ये, ज्या व्यक्तीच्या शरीरावरती शक्ती प्रसन्नतेनं येते, त्या घरामध्ये सुख नांदते, त्या व्यक्तीवरती समाधान हवी होते. समाधान त्या व्यक्तीच्या अंतकरणात, तन मनात भरलेले असते. धन असेल, पैसा असेल, सुख असेल, समाधान असेल, सगळ्या गोष्टीमध्ये शांतता असते, मन प्रसन्न असते. तर ह्या गोष्टी जर घडत नसतील तर ह्या व्हिडिओच्या माध्यमानं काही गोष्टीमध्ये सुधार करा. सांगितलेल्या सर्व गोष्टी पाळा, म्हणजे तुमच्या जीवनात आनंद नक्कीच येईल. अलकादेश जय गुरुवर्गनाथ.